हॅलो, नमस्कार. अभ्युदयनगरमध्ये आज टपाल वाटप करत असताना एक आगळं वेगळं पत्र माझ्या हाती लागलं, कारण त्याच्यावरती एक वेगळाच पत्ता लिहिलेला होता. आणि तो पत्ता आहे खोली क्रमांक 1614 ते 1703, इमारत क्रमांक 23, अभ्युदयनगर, काळा चौकी, मुंबई 400033. आता ह्याच इमारतीतील सर्वांसाठी हे पत्र असल्यामुळे तुमच्या सर्वांसमोरच ह्याचं जाहीर वाचन करतो. इमारत क्रमांक 23 मध्ये राहणाऱ्या माझ्या सर्व लेकरांना सप्रेम नमस्कार व अनेक आशीर्वाद. असं आगंतुकपणे आपल्याशी मायलेकराचं नाते जोडणारे ही कोण बरं, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर मी आहे ह्या इमारत क्रमांक 23 ची वास्तू. रक्ताने नसलं तरी माझे व तुमचे मायलेकरांचे नाते आहेच की. आजच्या जमान्यातील मोबाईल किंवा सोशल मीडिया मला काही जमत नाही, म्हणूनच तुमच्याशी संवाद साधण्यासाठी या पारंपरिक पत्राचा प्रपंच. 1960च्या सुमारास उभारण्यात आलेल्या अभ्युदयनगर या वसाहतीतील 45 इमारतींपैकी मीही एक 2 विंगांची 4 मजल्यांची 90 खोल्या असणारी एक इमारत. पुलंच्या बटाट्याची चाळ या पुस्तकातून, सई परांजपे यांच्या कथा या हिंदी चित्रपटातून, तसेच विनय आपटे यांच्या चाळ नावाची वाचाळ वस्ती या मालिकेतून त्यावेळेच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची जीवनशैली जगभर पोचलीच होती. माझ्या वास्तूत राहणाऱ्या माझ्या बाळांनो, तुम्हीही ही मराठमोळी संस्कृती पुरेपूर जोपासली. माझ्या वास्तव्यास असणारी बहुसंख्य कुटुंबे महाराष्ट्रीयन असल्यामुळे सर्व हिंदू व मराठी सण पारंपरिक रीतिरिवाजानुसार धूमधडाक्यात साजरे केले जात होते व आजही होत आहेत. दिवाळीचा फराळ एकमेकांसोबत वाटताना व खाताना जो आनंद मिळत असे, तोच आनंद फर्नांडिस कुटुंबियांचा नाताळचा केक आणि बेक कुटुंबियांनी दिलेला ईदचा शिरखुर्मा खाताना मिळत असे. आयत्या वेळी गरज भासल्यास वाटीभर डाळ, साखर, चहा पावडर मागण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे आपल्या शेजाऱ्याचे घरच होते. या निमित्ताने का होईना एकमेकांची विचारपूस होत असे, ख्याली खुशाली कळत असे, एकमेकांप्रती जिव्हाळा निर्माण होत होता. आजच्या इंटरनेटच्या या सुपरफास्ट जगात ही जागा आता स्विगी, झेप्टो, ब्लिंकिट, झोमॅटो या ॲप्सनी घेतली आहे. पण शेजार धर्मात जोपासल्या जाणाऱ्या आपुलकीला या आधुनिक ॲप्समध्ये जागाच नाही. ॲप वाढले पण आपुलकी कमी झाली याची खंत माझ्या मनात आहे. अभ्युदयनगर वासियांना त्यांची राहते घरे मालकी हक्काने हस्तांतरित करण्याचा जेव्हा निर्णय झाला, तेव्हा तुमच्यासारखाच माझाही आनंद गगनात मावेनासा झाला. जणू माझी 4 मजल्यांची उंची 40 मजल्यापर्यंत पोचल्यासारखे मला वाटू लागले. पुढे तर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित म्हणून मान्यता मिळाल्यानंतर इमारत क्रमांक 23 ओमकार हाऊसिंग सोसायटी झाली. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला अधिकारी पदावर बढती मिळाल्यानंतर कार्यालयात त्याचा रूपात जसा वाढतो, अगदी तसेच माझे या वसाहतीमध्ये झाले होते. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच माझे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली. माझे खिळखिळी झालेले खांब, गॅलरींचे तुटलेले कठडे, ओसंडणारे सांडपाणी व कचरा यांची दुरुस्ती व डागडुजी करून तुम्हीच माझ्या संरचनेत नवचैतन्य ओतले. गच्चीवर बांधण्यात आलेला कठडा व इमारतीभोवती उभारण्यात आलेले भिंतींचे कुंपण यामुळे माझी सुरक्षा अधिकच भक्कम झाली. आता तर त्याला आधुनिक CCTVची साथ लाभली आहे. वेळोवेळी करण्यात आलेल्या रंगरंगोटीमुळे माझे सौंदर्य अधिकच खुलले. पण खरं सांगू का, तुम्हा माणसांप्रमाणेच वयोमानानुसार माझी अंतर्गत संरचनाही आता दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाची जेवढी आतुरता तुम्हाला आहे, तेवढीच मलाही आहे. मागील अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहत आहेत, पण अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाचं घोडं नेमकं कुठं अडलं आहे हेच कळायला मार्ग नाही. म्हाडा, SRA, महासंघ, राजकीय पक्ष, आरोप प्रत्यारोप, शासकीय दिरंगाई, विकासक, निविदा, फेरनिविदा, मुदतवाढ, अंतिम निर्णय, ह्या सर्वांच्या कचाट्यातून वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग कधी मोकळा होईल हे आता देवालाच ठाऊक.
भगवान के घर देर है अंधेर नाही या हिंदी चित्रपटातील डायलॉगवर विश्वास ठेवून आपले सुखस्वप्न प्रत्यक्षात साकारल्यावर देर आहे दुरुस्त आहे असे म्हणण्याची संधी लवकरच आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आहे. अनेक कुटुंबांना माझ्या या वास्तूत निवारा मिळाला. काहींना मात्र वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक अथवा आर्थिक कारणांमुळे आपले राहते घर विकून वा भाड्याने देऊन इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले. काही घर मालकांनी नोकरी धंद्यासाठी किंवा शिक्षणासाठी मुंबई बाहेरून आलेल्या आपल्या नातेवाईक किंवा गावकऱ्यांना आपल्या घरात आश्रय दिला. मग तेही येथील मूळ रहिवाशांशी अगदी मिळून मिसळून राहिले. काही घर मालकांनी तर आपल्या घरात पाळीव कुत्र्यांना नुसते पाळले नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जोपासलेही. आठवलेंचा टायगर, साबळ्यांची पिंकी तर कुबलांची राणी ही त्यातील काही उदाहरणे आहेत. आणि बरं का, हल्ली माझ्या आवारात पाळीव मांजरांचाही वावर वाढला आहे. बाळांनो, अनेक वर्ष एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहणारे सख्खे शेजारीही जेव्हा भांडतात तेव्हा मलाही दुःख होते. गैरसमजातून निर्माण होणारे हे वाद मिटण्यास जास्त काळ वाट पाहावी लागत नाही हेही तितकेच खरे. अहो, पौराणिक कथांमध्येही एकमेकांशी भांडणाऱ्या देवी देवतांचेही दाखले आहेतच की. त्यामुळे तुम्हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनात असे हेवे दावे होणे स्वाभाविकच आहे. पण एक मात्र खरं, संकटसमयी मदतीसाठी सरसावणारा पहिला हात हा त्या शेजाऱ्याचाच असतो. माझ्या या छोट्याशा पटांगणाने विविध खेळांच्या क्रीडांगणांची भूमिका चोख बजावली आहे. पूर्वी दररोज खेळला जाणारा क्रिकेट हा खेळ आता फक्त शनिवार रविवार पुरताच मर्यादित झाला आहे. आधी प्रत्येक रविवारी इतर इमारतीतील संघांविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळणे हे तर जणू एक कर्तव्यच होते. माझ्या दोन्ही विंगांमधील संघांमध्ये कबड्डीचे अटीतटीचे सामनेही रंगायचे. संपूर्ण अभ्युदयनगरमध्ये पहिल्यांदाच व्हॉलीबॉलची स्पर्धा खेळवली गेली, तीही माझ्याच पटांगणात. होळीच्या रात्री समोरील रस्त्यावर आट्यापाट्यांचा डाव मांडला जात असे. पूर्वी गोट्या, भोवरे, लगोरी, विटीदांडू, लपंडाव यासारखे खेळ खेळताना माझ्या बालगोपाळांचा दिवस कधी संपायचा तेच कळायचे नाही. इमारतीतील आबालवृद्धांना बेमालूमपणे एकत्र खेळून ठेवण्याची किमया या मातीतील खेळांमध्ये होती. ऑनलाईन गेम खेळण्यात दंग असणारी आजची जेन झी पिढी मात्र या जादूची अनुभूती घेण्यापासून वंचित राहत आहे ही सल माझ्या मनात टोचते. तुम्हा मनुष्यांना अत्यंत सुखावणारी भावना म्हणजे प्रेम भावना. या प्रेमाची प्रचिती अनुभवताना त्या प्रेमवीरांसह मजल्यांवरील कठडेही साक्षीदार झाले आहेत. नजरेतून सोडलेले प्रेम तीर आपल्या प्रिय व्यक्तींच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यात सफल झाल्यानंतर त्यातील बऱ्याच जणांचे संसार फुलले. काहींचे प्रेम तीर हृदयापर्यंत पोहोचले पण खोलवर रुतलेच नाहीत. काहींनी आपले प्रेम तीर आपल्या मनाच्या भात्यातच ठेवले व आपल्या प्रेम भावनांना आपल्याच हृदयात चिरशांती दिली. बरं, या प्रेमाचा बहर फक्त माझ्याच इमारतीपुरती होता असं नाही हा. काही प्रेमतीर अगदी आरपार समोरील इमारतीतील हृदयापर्यंत पण पोचले, रुतले आणि त्यातून सुखी संसारही बहरले. माझ्या या वास्तूत आजपर्यंत अनेक रहिवाशी व भाडेकरू राहून गेले आहेत. काही घरांमध्ये तर त्या कुटुंबातील तिसरी किंवा चौथी पिढी आज वास्तव्यास आहे. माझ्याच वास्तूत अभ्यास करत करत अनेक विद्यार्थिनींनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक जण यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक व उद्योजकही झाले आहेत. काहींनी भारतातीलच नव्हे तर जगातील अग्रमानांकित कंपन्यांमध्येही काम केले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची संख्याही जास्त आहे. काहींनी मोठमोठ्या बँका व वित्तीय संस्थांमध्ये मॅनेजर पदही भूषविले आहे. अनेक जण खासगी कार्यालयात चांगली नोकरी करत आहेत. आपापल्या नोकरी धंद्यात प्रगती करत आहेत. एसटी महामंडळ, बेस्ट, रेल्वे, मुंबई महानगरपालिका, विविध हॉस्पिटल यासारख्या सार्वजनिक उपक्रमातील नोकरीच्या माध्यमातून अनेकांनी जनतेची सेवा केली आहे. पोलीस दलातील आपल्या कर्तव्यनिष्ठेने शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत करत आहेत. खरोखर तुम्हा सर्वांचे हे कर्तृत्व पाहून माझी छाती गर्वाने फुलते. आता तर माझ्याच प्रांगणात लहानाचा मोठा झालेला एक शूरवीर शत्रूंपासून आपल्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्यात सरसावल्याचे ऐकून माझी मान अभिमानाने अधिकच उंच झाली आहे. तुम्हा सर्वांना माझा सलाम. तुम्हा सजीवांना देवाने दिलेले अमूल्य वरदान म्हणजे जीवन आणि ते जगताना आवश्यक असणाऱ्या तुमच्या मूलभूत गरजांपैकी
निवाऱ्याची गरज माझ्या मार्फत पूर्ण होत असल्याने माझ्या या निर्जीव जीवनाचेही सार्थक झाल्यासारखे मला वाटते. वयाच्या 100कडे अग्रेसर असणाऱ्या अक्का मोरे व भाऊ कोत्रे यांची चिरतरुणता अतिशय थक्क करणारी आहे. पण अगदी खेळण्या बागडण्याच्या वयातच अकाली मृत्यूने कवटाळलेल्या काही बाळांचं अंत पाहण्याचे दुर्भाग्यही माझ्या नशिबी आलेच की. त्यावेळी माझ्या काळजाला झालेल्या वेदना मी शब्दातही मांडू शकत नाही. नियतीचा हा क्रूर खेळ पाहताना आपले दुःख व अश्रुशून्यपणे गिळून स्वतःचे सांत्वन करण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय तेव्हा माझ्यापाशी नव्हता. कालाय तस्मै नमः म्हणत आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या व वाईट क्षणांना सामोरे जाणे हेच आपल्या हाती आहे. जेव्हा केव्हा पुनर्विकास प्रकल्प मंजूर होईल तेव्हा माझी ही वास्तू जमीनदोस्त होईल. त्या जागी प्रशस्त घरे असणारी नवी गगनचुंबी इमारत उभी राहील. स्वतःचे अस्तित्व संपण्याचे दुःख मला आहे, पण माझ्या या लेकरांना आता आधुनिक सुखसोयींसह राहावयास मोठी सदनिका मिळणार आहे याचा आनंद मला जास्त आहे. आपल्या हक्काच्या नव्या सदनिकेत गृहप्रवेश करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कितीतरी मूळ घरमालकांनी या जगाचा निरोप घेतला. निदान आज हयात असणाऱ्या सर्वांना आपापल्या नव्या घरांचा ताबा लवकरच मिळो अशी प्रार्थना मी करते. पण बाबांनो, नव्या घराप्रमाणेच आपल्या मनाचाही आकार मोठा राहू द्या. सुखासमाधानाने स्वतः जगा व दुसऱ्यांनाही जगू द्या. माझ्या लेकरांनो, आता पत्रापुरता तुमचा निरोप घेण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे. एका आईची ममता किंवा माझी अंतिम इच्छा समजा हवं तर, पण हो, कोणतीही सक्ती नाही. तुम्हाला जमले तर ठीक आहे. माझ्या निर्मितीपासून आजपर्यंत माझ्या या वास्तूत राहून गेलेल्या सर्व रहिवाशी व भाडेकरू यांच्याशी नकळतपणे माझे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. माझेच कशाला, तुमचेही त्यापैकी कोणाशी असे ऋणानुबंध जोडले गेले असतीलच की. यापैकी तुमच्या संपर्कात असणाऱ्या माझ्या सर्व लेकरांचे एक स्नेहमिलन या पटांगणात आयोजित कराल का? मी पूर्णपणे या भूमातेत विलीन होण्याआधी या सर्वांना मनसोक्त पाहून माझ्या विंगरूपी 2 बाहूंमध्ये एकत्र सामावून व आलिंगन देऊन शेवटचा निरोप द्यावा म्हणते आहे. बाळांनो, अनेक वर्षांपासून माझ्या मनात दाटलेल्या सर्व भावना तुमच्या समोर या पत्राच्या माध्यमातून मांडल्यानंतर आज मला फार फार मोकळ वाटते आहे. माझी ही लेकरं जगाच्या पाठीवर कोठेही राहायला गेली तरी तुमची ही आई सदैव तुमच्या कल्याणाचीच कामना करत राहील. आजपर्यंत माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर बाबांनो मला माफ करा. नेहमी आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. चला आता तुमचा निरोप घेते. कळावे लोभ असावा. तुमचीच इमारत क्रमांक 23ची वास्तू.